सर्वच रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे। मानवी रक्ताला दुसरा पर्याय नाही। अशावेळी रक्तदान करणं हा एकमेव पर्याय आहे। थॅलेसेमिया रुग्णांना महिन्यातून एकदा किंवा दोनदा रक्त द्यावंच लागतं। अशा रुग्णांसाठी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दुर्गेश लिंगरस यांच्या वतीनं दरवर्षी महारक्तदान शिबिर घेतलं जातं। यंदा 25 नोव्हेंबर रोजी राजारामपुरी दुसऱ्या गल्लीमध्ये महारक्तदान शिबिर आयोजित केलंय। त्याला समाजानं प्रतिसाद द्यावा असं आवाहन दुर्गेश लिंगरस यांनी केलंय। दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो। अशा काळात गंभीर रुग्णांना किंवा अपघातातील जखमींना रक्त मिळवण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागते। मानवी रक्ताला अजून तरी कोणताही पर्याय नाही, त्यामुळे रक्तदान करणं आवश्यक आहे। एक बॅग रक्तदान केल्यानंतर 3 रुग्णांना रक्त आणि रक्त घटक मिळतात। त्यामुळे एका व्यक्तीच्या रक्तदानातून तिघांचे प्राण वाचू शकतात। रक्तदान केल्यानंतर शरीरात लगेचच नवीन रक्तपेशी तयार होतात, त्यामुळे रक्त शुद्ध राहतं। शिवाय नियमित रक्तदान करणाऱ्यांना हृदयविकार, फॅटी लिव्हरचा धोका कमी असतो। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदानासाठी पुढे येणं गरजेचं आहे, असं मत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दुर्गेश लिंगरस यांनी व्यक्त केलं। सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्ताचा प्रचंड असा तुटवडा सामोरं जायला लागले आणि 25 नोव्हेंबरला दरवर्षी आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प घेत आलेलो आहे। ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यामागचा मुख्य उद्देश हाच असतो की अजून पण रक्ताला कुठलाही पर्याय निघालेला नाही। जनावरांचं रक्त माणसाला चालत नाही, कारखान्यामध्ये रक्त तयार होत नाही आणि त्यामुळे ही पारंपरिक जी पद्धत आहे रक्तदान शिबिरं घेणे, त्यातनं ब्लड जनरेट करणे आणि त्या ह्याच्यातनं गरजवंतांना इमर्जन्सीला सुलभरित्या मिळावं, हाच त्याच्या मागचा उद्देश असतो। थॅलेसेमिया हा आजार काही मुलांमध्ये जन्मजात आढळतो। अशा लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी दर महिन्याला एकदा किंवा दोनदा रक्त द्यावंच लागतं। त्याशिवाय डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार आणि अपघातग्रस्तांना रक्ताची गरज असते। कोल्हापूर जिल्ह्यात 350हून अधिक थॅलेसेमिया रुग्णांची संख्या आहे। या मुलांना मोफत रक्त मिळावं यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात रक्तदान शिबिर घेण्यात येतं। यावर्षी 25 नोव्हेंबर रोजी राजारामपुरी दुसरी गल्ली इथं सकाळी 7:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केलंय। त्याला तरुण आणि नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन दुर्गेश लिंगरस यांनी केलंय। थॅलेसेमियाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 350हून अधिक रुग्ण आहेत, ज्यांना दर 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा बाहेरून ब्लड द्यावंच लागत असतं आणि अशी मुलं आपण रक्ताच्या माध्यमातून दत्तक घेतलेली आहेत। तरी मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की रक्तदात्याने पुढे येऊन ह्या उद्याच्या शिबिराला हातभार लावावा।